अक्षर भारतीच्या प्रकाशन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, श्री अनिल गालाजी, श्रीमती मेनन मॅडम आणि ज्यांच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं ते श्री अच्युत पालवजी, श्रीमती श्रद्धा पालव, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं श्री अच्युत पालव यांना भारत सरकारने पद्मश्री दिल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जी अक्षरकला त्यांनी जोपासली त्या अक्षरकलेचा हा सन्मान आहे आणि अर्थातच त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी तो सन्मान या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून आनंद आहे की त्यांच्यासारख्या अशा व्यक्तीला की ज्यांनी या अक्षरकलेला जनाजनांमध्ये पोचवलं आणि अनेक लोकांना त्या कलेमध्ये सामावून घेतलं, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद आहे. खरं म्हणजे अक्षर, लिपी या सगळ्या बाबी कुठल्याही सभ्यतेच्या, संस्कृतीच्या वाहक देखील असतात, परिचायक देखील असतात. आणि भारतीय संस्कृती ही इतकी प्राचीन आहे, त्या प्राचीन संस्कृतीमध्ये विविध प्रकारची ज्या लिपी आपल्याला पाहायला मिळतात, विविध अक्षरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि कदाचित जर या लिपी आपण जिवंत ठेवल्या नाहीत तर आपला इतिहास आणि आपला समृद्ध संस्कृती ही आपल्याला कधी लक्षात राहणार नाही किंवा ती आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार नाही. पण अच्युत पालव यांच्यासारखी मंडळी सातत्याने या लिपी जिवंत ठेवतात आणि त्यासोबत त्याला अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचवतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या ठिकाणी अक्षर भारतीच्या माध्यमातून विविध अक्षर, लिपी यांचं एक अतिशय सुंदर स्वरूप हे आपल्या पुढे मांडण्यात आलेलं आहे. आपल्याकडे अनेक भाषा आहेत, अनेक लिपी आहेत, अनेक पद्धती आहेत. या सगळ्या जोपासायच्या आणि त्या अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचवायच्या, हे एक महत् कार्य ते सातत्याने करतात. खरं म्हणजे अक्षर चांगलं असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि अनेक वेळा आपण गमतीने डॉक्टरांच्या अक्षराबद्दल खूपदा बोलतो की ते फक्त केमिस्ट वाचू शकतात. पण मला असं वाटतं की सुंदर अक्षर किंवा वळणदार अशा प्रकारची जी अक्षरं असतात त्याची मोहिनी वेगळी असते. मी तर अनेक वेळा असं म्हणतो की तुम्हाला थोडं ज्ञान कमी असेल आणि अक्षर चांगलं असेल तरी मास्तर चांगली मार्क देऊन टाकतात, तुम्हाला हुशारच समजतात. आणि अक्षर चांगलं नसेल आणि तुम्ही किती चांगलं लिहिलं तरी 2-4 मार्क कमीच होतात. पण मला असं वाटतं की ही अशी सुंदर अक्षरं आपल्यापर्यंत पोचवायची आणि त्यातनं एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील खरं म्हणजे या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतो. आणि म्हणून ही अक्षरांची आणि लिपीची जी सेवा अच्युत जी आपण केली त्याबद्दल आपलं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या समवेत आपल्याकडनं याचे धडे घेऊन शिकून ज्या ज्या लोकांनी यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं, आज ज्या ज्या लोकांचे आर्ट्स या ठिकाणी लागलेले आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे आपण ही सेवा करत राहावी आणि आम्हाला सर्वांना आनंद देत राहावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।